दशावतार. दशावतारचे जर कलेक्शनविषयी बोलायला गेलं मित्रांनो, तर पर्सनल सक्सेस फील होतो रे जेव्हा या कलेक्शनविषयी जेव्हा बोलायला जातो ना. आणि ज्या पद्धतीने या चित्रपटाचं कलेक्शन होतं आहे, आय डोंट थिंक की हा थांबणार आहे लवकर. आय मीन, मला नाही वाटत आहे की हा चित्रपट पर्टिक्युलरली खूप सारे रेकॉर्ड तोडेल असं वाटतं आहे. आता बघू की काय होतं. ऑलरेडी हा ब्लॉकबस्टर झाला आहे आणि ज्या पद्धतीने रोज याचं कलेक्शन वाढत चाललं आहे, ज्या पद्धतीने कन्सिस्टन्सी बघायला मिळते आहे, यात काहीच वाद नाही की हा चित्रपट कितीतरी रेकॉर्ड तोडेल असं दिसतं आहे. इनफॅक्ट काल 80 लाखच्या आसपास ज्या चित्रपटाने केलेत, याच्याचसोबत जर बोलायला गेलं तर मराठी नेटमध्ये 16.6 करोडचं कलेक्शन याने केलेलं आहे. 19 ते 20 करोड वर्ल्डवाईडमध्ये ग्रॉस या चित्रपटाचा आला आहे. इवन आता फॉरेन कंट्रीजमध्ये पण रिलीज होतो आहे चित्रपट. तुम्ही ते बेहरान वगैरेचा एक पोस्टर वगैरे बघितलं असेल, पोस्टर वगैरे. आय थिंक अमेरिकाचं पण नाव होतं त्याचे. UAEमध्ये पण रिलीज होतो आहे का झाला आहे आय थिंक. या पॉईंट ऑफ व्ह्यू हा आहे की कलेक्शन जबरदस्त चाललं. आणि ज्या पद्धतीने जर बोलायला गेलं आता, तर जनरली डे 1 60 लाख होता. इम्प्रेसिव्ह काय म्हणतात त्याला, प्रगती बघा कशी कशी होत गेली या चित्रपटाची. डे 2 1.4 करोड, डे 3 2.4 करोड, डे 4 1.1 करोड, डे 5 1.25 करोड, डे 6 1.3 करोड, डे 7 1.15 करोड, डे 8 1 करोड, डे 9 2.65 करोड, डे 10 संडे 3 करोड. आणि काल ऑलमोस्ट 80 लाखच्या आसपास, 68 लॅक्स ते 80 लॅक्स त्याचे अर्ली एस्टिमेट्स काउंट केले गेले आहे. 16.6 करोड ते 16.65 करोड नेटमध्ये गेलं आहे. जे अगर आपण याविषयी जर विचार करायला गेला वर्ल्ड वाईड ओव्हरसीज वगैरे मिळून, तर ते 19 करोडचा ग्रॉस पाहायला मिळतो. 19 करोडचा. रिमेंबर, फिल्मने आपल्या बजेटच्या दुप्पट ऑलमोस्ट कमावले. दुप्पट काय, इवन 2.5 पट. आणि हा चित्रपट ऑलरेडी ब्लॉकबस्टर झाला आहे. बघायचं हे की अजून कुठपर्यंत जातो. आज काही ठिकाणी 99 रुपयाचे तिकीट आहे आणि त्यानुसार जर कट टू कट जर बघायला गेलं, 99 रुपयाच्या तिकीटचा जर मी ॲव्हरेज काढला, तर आज तर क्लिअरली असं वाटतंय की 1 करोडच्या वर येतो आहे. आज या चित्रपटाचं कलेक्शन 18 ते 19 करोड डायरेक्ट नेटमध्ये होईल. ग्रॉसमध्ये 21 करोडच्या पुढे जाईल हा चित्रपट. 21-22 करोड. दिस इज फॅन्टॅब्युलस. कारण ज्या पद्धतीने या चित्रपटाचं कलेक्शन वाढतं आहे, इवन आता तर नवरात्रीमध्ये तुम्ही एक बघा, हे बाकीचे 8 चित्रपट याच्यासोबत आले होते. मागच्या वीकमध्ये 2, आरपार, बिन लग्नाची गोष्ट, आणि या वीकमध्ये 6 चित्रपट. हे 8च्या 8 चित्रपट, टोटल 9 चित्रपट सिने इंडस्ट्रीत आलेत मराठीत लास्टच्या 2 वीकमध्ये, ज्यात 8 चित्रपट फ्लॉप गेलेत ऑलमोस्ट. एक चित्रपट ब्लॉकबस्टर केला आहे, कारण लोकांनी 8 वर्सेस 1 केलं. आणि हे तेव्हाच होतं जेव्हा मराठी इंडस्ट्री एकमेकांसोबत भांडणामध्ये जास्त बिझी असते, ना की क्लॅश. आता एवढी जर डोकं पाहिजे होतं की तुम्ही क्लॅश होऊ कसं काय देताय. ठीक आहे, एक क्लॅश ठीक आहे, कधी कधी बॉलिवूड पण करतं, नुकसानमध्ये जातं, तेही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्ही ऑगस्टमध्ये एक पण चित्रपट मराठी रिलीज नाही केला का? या भीतीने की वॉर 2 चालेल, तो तर डिझास्टर गेला. मे बी या भीतीने की कदाचित यशराजवाले स्क्रीन्स देणार नाही मराठी चित्रपटांना. ते तर आशही देत नव्हते, पण काहीतरी तर स्क्रीन्स मिळणारच होत्या. ॲटलिस्ट जे आत्ता खेळ झाला बाकी चित्रपटांचा, तो काय वाईट नाही झाला का? किती वाईट झाला. एका दिवशी 3 चित्रपट काय रिलीज होत आहेत, दुसऱ्या वीकमध्ये 6 चित्रपट काय रिलीज होत आहे. सगळेच तर आपटले दशावतार सोडून. त्या वीकमधले दोन्ही आपटले ऑलमोस्ट. आरपारला चांगले रिव्ह्यूज असून पण उगीच क्लॅश केल्यामुळे चांगले रिव्ह्यूज नुसार पण तो आपला बजेट नाही क्रॉस करू शकला. आणि बिन लग्नाची गोष्ट तर पेड प्रमोशन केलं गेलं होतं तरी चालला नाही. तो तर आरपारला पण नाही हरवू शकला. आणि या वेळेचे तर 6 चित्रपटांचं तर बोलूच नका रे, ते सगळेच डिझास्टर गेले. ॲटलिस्ट आरपार आणि बिन लग्नाची गोष्ट तरी कदाचित फ्लॉप वर्डिकवर राहतील. हे तर डिझास्टर वर्डिकवर आहे. 6च्या 6 आपटलेत डायरेक्ट. म्हणजे यांचं तर काही बोलू मी आता. तर पॉईंट ऑफ व्ह्यू एवढाच आहे मित्रांनो, की तुम्ही क्लॅश कराल ना तर चांगल्या चित्रपटांचं नुकसान होईल. हेच तुम्ही जर ऑगस्टमध्ये 4 वीक होते, 2 जरी चित्रपट केले असते रिलीज, कधी कधी 1, कधी कधी 2, तर एवढे क्लॅशेस आलेच नसते. या वीकमध्ये कदाचित सोलो रिलीज असतं किंवा 2 रिलीज झाले असते चित्रपट. आणि 1 वर्सेस 1 ठीक आहे, तुम्ही 3 करताय, 6 क्लॅश करताय, मजा आहे का?
इवन मी ऐकलं पुढच्या वीकमध्ये पण एक चित्रपट छबी तर कन्फर्म येतो आहे. अजून दोन तीन क्लॅश असतील, बघून घ्या तुम्ही, गॅरंटी देतो. काय अर्थ आहे याला? तुम्ही तुमच्या इंडस्ट्रीचं ना, आणि कंटेंटवाली इंडस्ट्री ना, अशी बॉलिवूडसारखी झंडू इंडस्ट्री असते तर मी काही वाईट वाटलं नसतं. कंटेंटवाली इंडस्ट्री. आता झिंग जो चित्रपट रिलीज झाला आहे लास्ट वीकला, कोणाला माहिती पण नाही, या चित्रपट एकदम मस्त आहे. आता तुम्ही नटरंगशी नका कम्पेअर करू, पण त्यांनी त्या पद्धतीचा चित्रपट बनवायचा प्रयत्न केला आहे. एक टँगो मल्हार करून चित्रपट झाला आहे, तो अंडररेटेड गेला आहे, एवढा वाईट नाही. आय मीन आहेत रे वेगवेगळ्या कन्सेप्ट आहे. अरण्य जबरदस्त चित्रपट रिलीज झाला आहे, तो नुकसानमध्ये आहे. का? तुमच्यामुळे इन द सेन्स इंडस्ट्रीमुळे, ना की पब्लिकमुळे. आता पब्लिक काय 6 आणि 9 चित्रपट बघेल का 2 वीकमध्ये? हे आहे तुमच्यासमोर उदाहरण. म्हणून युनिटी पाहिजे. युनिटी नाही आहे तर काही नाही. मला एकेकाळी वाटायचं की मराठी इंडस्ट्रीमध्ये युनिटी आहे. हे तर बॉलिवूडपेक्षाही बत्तर आहे यार. बॉलिवूड 6, हां बॉलिवूड नाही, बॉलिवूडने पण 6 चित्रपट केले होते की रिलीज 5 तारखेलाच वाटतं. हां, तर तेही काही कमी नाही आहे. त्यांची इंडस्ट्री अशीच आहे. 12 तारखेला आय थिंक त्यांनी पण 12 तारखेला रिलीज केले, यांनी 19 तारखेला 6 रिलीज केले. ते 6च्या 6 डिझास्टर गेले बॉलिवूडचे. हे यावेळचे 6 डिझास्टर. फक्त दशावतार जो जबरदस्त चालू आहे, आणि दशावतारचं याच्या दुप्पट कलेक्शन असतं जर हे बाकीचे चित्रपट आले नसतात. एक तर हे स्वतःही कलेक्शन करत नाही आहे, आणि दशावतारला काही ठिकाणी जास्त शोज पाहिजे, पब्लिक एक्सपेक्ट करते की भाई वाढवा इथे शोज, पण त्या दुसरे चित्रपट रिलीज झाले त्याच्यामुळे ते करताही येत नाही. कारण काही काही वेळेला असं डील असतं की 1 वीक तुम्ही चित्रपट हटवू नाही शकत. भले तो चित्रपट नाही जरी चालणार तरी थिएटर ओनरला नुकसान जरी झालं तर चालेल, पण यांचा जो बॉन्ड किंवा डील साईन केलेला असतं की तुम्ही काही असो ना चालला तरी 1 वीक नाही हटवू शकत. ही मजबुरी जी थिएटर ओनर्सची आहे. नाही तर यांनाही वाढवायचे आहेत दशावतारचे शोज. यांनी ट्रिक मस्त लावली. बागी 4चे शोज काढले आणि दशावतार लावले, ते बरं केलं. कारण बागी 4ला टाईम गेला आहे जास्त आता दिवस, आणि तो फ्लॉपही झाला आहे. तर एक मस्त थिएटर ओनर्सने डोकं लावलं आहे पुण्यात, कमीत कमी मुंबईत काही ठिकाणी. सो त्यामुळे शोज दशावतारचे कंटिन्यू आहेत. आज तर बॉस 99 रुपयाचं तिकीट 1 करोड यायला बसलं आहे आज कलेक्शन ऑलमोस्ट. आणि मी पूर्ण तुम्हाला कालपर्यंतची टोटल पण सांगितली याच व्हिडिओमध्ये, आजची पण सांगितली. ऑलमोस्ट पूर्ण म्हणजे ओव्हरसीज वगैरे मिळून, चाहे वर्ल्ड वाईड ग्रॉस असो, भारतचा ग्रॉस हो, भारताचं नेट कलेक्शन असो, पूर्ण डिटेल सांगितलं आहे. तर बाकी उद्या बोलू आता याविषयी की काय नाही. पण 1 करोड तो आज कुठे नाही गेला. 1 करोड ते 1.1 करोडच्या आसपास या चित्रपटाचं कलेक्शन होऊ शकतं आज. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा, आणि व्हिडिओ जितका तुम्हाला एक तऱ्हेने जमत असेल तितका शेअर करायचा प्रयत्न करा. एवढी नम्र विनंती. टेक केअर. जय हिंद.